काका तुम्ही किती बी भांड झाका दूध पिऊन जाईल भोका तुम्ही किती बी भांड दूध पिऊन जाईल बेचाळीस वय झालं लगेच जमत नव्हतं ह्याला म्या पोरगी बघितली ह्याला माझं उपकार मानासून मला कमजोर समजू मला उघडा करून मार मग तू मला म्हणलं गड्या म्हणलं तुझं लगीन मी जमवलं तरी मला उघडा करून मारतो बरं पोरगी म्या बघितली मला सांगितलं ह्या जातीनं हॉलमध्ये लग्न काढली भावकीला सांगितलं नाही मला सांगितलं नाही गपचिप लगीन कुठं काढलं हॉलमध्ये 108 लग्न 16 होता तिथं 107 नावर झालं घोडं मिळालं पारण्याला ह्याला घोडं नव्हतं गडी हाय 2.5 फुटी आता घोड्यावर बसायचा कसा ही सांगा बाप म्हणलं माझं पोरग घोड्यावर जाणार पारण्याला मी कुठलं मी आणतो घोडावर लग्न थांबवा म्हणला बाप गेला कुठं सोलापूरला गेला सोलापूर सगळी चौकशी केली सगळे घोडं वरातीला गेलं होतं एक घोडं शिल्लक होतं टांग्याचं ती टांगवाला म्हणलं ही टांग्याचं घोडं आहे म्हणला पुढं वाजत तरी वाजली का बुजतंय म्हणला नाही म्हणलं कसं असू द्या टाक्या असू काय असू द्या मी लगाम धरून उभारतो म्हणला बाप्याचा पण माझ्या पोराला घोडं पाहिजे घोडं घेऊन गेलं की मामा पारण्याला निघाला नवरं 107 घोड्यावर टांग टाकून बसलं बाशिंग बांधून ह्यानं मी घोड्यावर टांग टाकली बाशिंग बांधून आता पहिलं वाजन तरी वेगळं ना आताचं वाजन तरी वेगळं पहिलं मंगलमय वाद्य होती सनई ढोलक ताशा सुरक्या होऊ द्या लग्न म्हणलं की वाजवायची नवरीला इशारा करायची त्यात सनई म्हणणं तेव्हा ढोलकवाला टम टम पोटावर ताशा दम धरून आणि वावर नळी असायची धोत्रा सोगायला लावला हे बाबू मेलो मंगलमय वाद्य होती ह्याच्या लग्नात काय धंदा घोड्यावर बसलं आणि पुढं वाजा लागलं आता घोडं होतं टांग्याचं हे बुजलं म्हणता पुढं दोन्ही पाय उचललं घोडं नवर देवा सहित बाप असं लोंबकळत चालला उसाया 5 एकर ऊस होता शेजारी अख्ख्या उसात घोडं गेलं कसं तरी याला हुडकून काढला तेव्हा पोलिसाला खबर गेली नवऱ्या मुली 18 वर्षाच्या आतल्या त्या 7-8 गाड्या हॉलकड आता बॉम्ब झाली की याला बापला इशारा बाप म्हणला राहू द्या पारणं बिरणं टाकून घ्या तांदूळ गडबडीनं मंगलाष्टिका ओरगल्या पटापटा पोलीस यायची म्हणल्या गडबडीनं सगळे 108 पाटा उभारली नवरे बी खोलीमध्ये नटा गेले त्या पटापटा येऊन गडबडीनं उभारल्या त्या गडबडीत झालं काय कोण बी कोल्हापुढे उभारलं तांदूळ पडलं नवरीला घरला घेऊन चालला शारा नवरी एकटी कुठली त्याबरोबर कुरवली होती काका घरी घेऊन गेलं जेवण खाणं झालं 11 पांगला द्यावं ह्याच्या आईला वाकडा शिवायचा नाद जाईल नवरी तोंडाचा पदर होता पाक त्याला काही ओळखू झालं नाही हाय का दुसरं कुठलं हाय जेवण दिलं पांघराला वाकळ दिली नाकातली नक्की होती ती सही झालेली आज ती वाकळ घेऊन पडल्यावर ते वाकड्या दोरीत अडकली नक्की वाकळ घडी करून ठेवली सकाळी उठली आणि नाक ताप चालेल नवरी आता नक्कीच सापडी नक्कीला लागली वळायला आता काय सांगावं ही संडासला पळून गेल संडासचा डबा फेकून दिला आणि पळत आलं काय म्हणतीस ती आली म्हणली ನನ್ನ ಮುತ್ತು ಎಲ್ಲಿ ಬಿತ್ತು आता ही गाला गगडी पडला मराठी बायको आली कर्नाटकात चुकून लोक ही काय बोलते मला खरं तोंडाला बघायला लागलं ही का नदीने केला मराठा भरतार आणि एकाचे उत्तर ही तोंडाला बघा ती म्हणायची ये रे नन्न मुत्तू एल्ली बित्तू म्हणायची आता ह्याला काय झालं बापाला जाऊन विचारता कुठलं जनावर गळ्यात पडले ठरलेली मला मिळालं नाही म्हणला कोण आहे बघा काय म्हणतेय बाप गेला जवळ काय म्हणतेस ग बाय म्हणला ती म्हणली ये रे नंद
म्हणलं मग तू यायले भेट तू म्हणे. बापाने डोक्यात थोडा विचार केला. बाप म्हणला लांब कुठं जाती बस की तिकडे आड बाजूला. हे जी लग्न अशीच नाही जुळवली आणि मला नावं ठेवा.